हॅलो, गुड मॉर्निंग. सो माझी सुंदर अशी मॉर्निंग झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता बाहेर किती धुका पडलेला आहे तो. सो मॉर्निंग बघितल्यानंतर मी आहे ना माझी थोडीशी एक्सरसाइज कंप्लीट केली. एक्सरसाइज झाल्यानंतर आहे ना मी थोडीशी घरातली कामं आटपता तुम्ही बघू शकता मॉर्निंग झालेलं म्हणजे उजेड तर पडलेलंच. सो मी आहे ना पूर्ण झाडू लादी वगैरे आणि जे जे रात्रीचं आपलं असतं ते सगळं पसारा आवरून घेतलेलं. त्याच्यानंतर माझा अवतार असा काहीतरीसा होता. सो त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी किती क्लिनिंग केलेलं आहे पूर्ण. आणि माझं पिल्लू छोटंसं ते तुम्ही बघू शकता कसं झोपलं आहे ते. पूर्ण बेड तिची असून मॅडम एवढीशी जागा घेऊन अशी झोपलेल्या आणि झोपताना क्यूट दिसत होत्या. सो मी आहे ना तिला ठेवली तशीच आणि मी घेतली पहिले तिच्या टिफिनची प्रिपरेशन करायला, कारण का ती मला रात्रीच सांगून ठेवते की तिला टिफिनला काय पाहिजे असतं. आणि आज पाहिजे होतं आमच्या मॅडमना ब्रेड बटर. सो मी तिच्यासाठी तेच रेडी करत होते आणि तिला आहे ना ब्रेडची साईडची जी आपली हे असते ना ब्राऊन पट्टी ते नाही आवडत. सो ते मी कट वगैरे करून ब्रेडला मस्त बटर वगैरे लावलं आणि तिची टिफिनची प्रिपरेशन म्हणजे तयारीच करून घेतली. प्रिपरेशन तर नाही पूर्ण तयारीच. आणि त्याच्यासोबत आहे ना तिला ते बिस्किट पाहिजे होतं, तेही तिने मला रात्रीच सांगितलं. सो मी मस्त टिफिन वगैरे पॅक केलं आणि साईड बाय साईड आणि तिच्या नाश्त्याचीही तयारी केली. नाश्त्याला पण तिला आहे ना मी ब्रेड बटर आणि दूध गरम केलेलं. सो मस्त मी असं दूध वगैरे गरम करून ठेवला, कारण का ती उठून तिला फ्रेश होतपर्यंत दूध गार होतं म्हणून. मग तिला दूध गरम करताना तिला उठवली, तिला फ्रेश वगैरे केली, पूर्ण रेडी केली आणि मग तिला नाश्ता भरवला. तोपर्यंत त्यांना डॅडी पण नाईटवरून आलेलं आणि ते बोलले की मीच सोडते. सो म्हणून तिला मी पूर्ण रेडी वगैरे केली आणि जाताना आहे ना मॅडम मला अशा बाय बाय करत होत्या. इथं जाताना कितीही बाय बाय केलं तरी आमची खास सवय लागली की खाली जाऊन पण भेटून मला मस्त बाय बाय आय लव्ह यू करायचं. सो ते वगैरे केलं. ट्युशन स्कूलला गेल्यानंतर मी फ्रेश वगैरे झाली, मस्त देवपूजा केली. मॉर्निंगला आहे ना मला उठल्या तेवढं जमत नाही. सो मी जी कामं असतात ती आवरून घेते. मग ट्युशन स्कूलला गेल्यावर मस्त फ्रेश होऊन देवपूजा वगैरे करते. ते झाल्यानंतर मी जेवण वगैरे बनवलं आणि आम्ही गेलो त्विशाला आणायला. आणि त्या पिरियडमध्ये ना मी काहीच शूट केलं नाही आहे की आम्हाला नाश्त्याला वगैरे काय बनवलेलं, काहीच नाही. सो मस्त आम्ही नारळ पाणी तिघांनी एन्जॉय केला. घरी आलो, जेवण वगैरे घेतलं आणि दुपारचंही मी काय शूट केलं मला जमलंच नाही गडबडीत. आणि आल्यावर खूप ऊन लागलं, असं कंटाळा आलेला. सो मी डायरेक्ट संध्याकाळी भेटतो आहे वॉकवरून आल्यावर. मी चालून आल्यानंतर आणि मी येतानाच त्विशाला ट्युशनवरून घेऊन येते. सो तेव्हा एक काय शूट नाही आणि डायरेक्ट आपण भेटतो संध्याकाळी. सो रात्री तुषू मॅडम स्टडी करतात आणि मी एका साईडला माझं काम करत होते आणि मी मेडिसिन पण खाऊ थोडीशी, म्हणजे तब्येत ठीक नाही म्हणून. आणि आता मला नवीन ट्रेंड लागले ज्वेलरी बनवायचं. सो त्विशा तुम्हाला दाखवतेच मी काय काय ज्वेलरी बनवली. सो मी याचा सिंगल व्लॉग नक्कीच बनवीन का मी काय काय ज्वेलरी बनवली ती. सो त्विशा बघा किती खुश आहे दाखवण्यातच. सो आपल्या ह्या व्लॉगमध्ये आणि एवढंच. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओला लाईक करा.